या देशाच्या राजकीय केंद्र स्तरावरच्या राज्य स्तरावरच्या अनेक घडामोडीमध्ये त्यांचं योगदान प्रचंड राहिलेलं आहे. त्यामुळे त्यांनी व्यक्त केलेल्या कुठल्याही भावनांशी बद्दल मी माझी प्रतिक्रिया देणार नाही. तटकरे साहेब, लक्ष्मण हाकेंनी आज म्हटलंय आजचा दिवस हा काळा दिवस राष्ट्रवादी. ज्यांची दृष्टी काळी आहे त्यांना काळा दिसेल. धन्यवाद. सुनील तटकरे हे बोलत होते. आज दोन्ही राष्ट्रवादींचा वर्धापन दिन साजरा होतोय. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने इथे ध्वजारोहण होतंय आणि राष्ट्रगीत होतंय. तर दुसरीकडे बालेवाडी इथे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे सुद्धा आज महत्त्वाचे कार्यक्रम पार पडणार आहेत. हॅलो, अरे खाली बसून घ्या ना मोबाईल. कोण आता हा तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापन दिनाचा सोहळा आता सुरू झालेला आहे. औपचारिकरित्या सुरुवातीला ध्वजारोहण करून राष्ट्रगीत आणि त्यानंतर ध्वजगीत इथे संपन्न झालेला आहे. आज अर्थातच या मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय, कारण गेल्या काही दिवसामध्ये शरद पवारांनी जी मुलाखत दिलेली होती त्यामध्ये राष्ट्रवादी दोन्ही एकत्र होतील का नाही हा निर्णय एका अंशाने त्याने पुढच्या पिढीवरती सोपवलेला होता. तो निर्णय सुप्रिया सुळेंचा असेल असं त्यांनी म्हटलेलं होतं. परंतु त्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावरती चर्चांना उधाण आलं आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार का आणि त्यामुळे पर्यायाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हा सुद्धा भाजपबरोबर सत्तेत जाणार का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सध्या सर्वसामान्यांच्या मनात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर आज सुद्धा दोन्ही मेळावे होत असताना हाच विषय अत्यंत आघाडीवरती असेल आणि दोन्ही मेळाव्यांमध्ये महत्त्वाचे नेते काय बोलतात याकडे लक्ष असेल. या कार्यक्रमांकडे लक्ष असणार आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत